श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. दत्त म्हणजे काय, दत्त म्हणजे कोण, आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. स्मरण करता समोर उभे राहतो तोच दत्त आहे. जो संकट तुमच्या समोर पोहोचण्या अगोदर जो आपल्या मदतीला धावतो तोच दत्त. जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो तोच दत्त. जो सुख दुःखाच्या पलीकडे आहे तो दत्त. जो त्रिगुणात्मक आहे, उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्या अधीन आहे तो दत्त आहे. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज आहे गुरुवार आणि गुरुवारचे मी तुमच्यासोबत माझे सकाळचे रुटीन शेअर करीत आहे. चला तर सुरुवात करूया. आज आहे गुरुवार आणि आज थोडासा उठायला उशीरच झालेला होता, तरी पण उठल्याबरोबर लगेचच कामाला लागले. झाडझूड वगैरे झाली, सडा झाली, रांगोळी झाली, त्यानंतर घरातील देवपूजा झाली, उंबरा पूजन झालं. आज गुरुवार असल्यामुळं उंबरा पूजन हे नेहमी करावंच लागतं आणि मी करीतच असते. गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी आणि मध्यंतरी जे सण समारंभ आपण काही विशेष पूजा केलो त्या दिवशी हे होतंच. मग करीतच असते. आणि तसं तर उंबऱ्यासमोर मी अगदी छोटीशी रांगोळी काढलेली आहे, कारण की आमची जिम्मी आहे ना, रांगोळीच ठेवत नाही. मी जेच बाहेर गेले की ती बाहेर येत असते. तर बघा, आपल्या कुलदेवतेचं जे कळस होता ना, त्याला छान असं नारळाचं झाड आलेलं आहे आणि अगदी मोठं झालेलं आहे. छान पानं पण आलेली आहेत. पाहू शकता, आजची पूजा आहे आणि सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे, कारण संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करायची आहे. सकाळीच करणार होते पण मला झालेला होता उशीर, त्यामुळं मी म्हणलं आता सकाळी नाही करायची, संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी करूया. कारण सकाळच्या वेळेस मी आता संक्षिप्त पारायणाला सुरुवात केलेली आहे. गुरुचरित्र संक्षिप्त पारायण आहे, तर त्याची सुरुवात केलेली आहे. मग 2-2, 3-3 पोथ्या वाचणं होत नाही सकाळच्या घाई गडबडीमध्ये, त्यामुळं पारायणाची पोथी मी वाचून घेतली आणि त्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेस म्हणलं लक्ष्मीची पूजा करूया. तर अशी असते माझी देवपूजा. आणि गुरुवार म्हणलं की गुरुवारची थोडीशी विशेष पूजा असते. तर पाहू शकता, पूजा झाल्याच्या नंतर उंबरा पूजन केलं, तुळशीची पूजा केली, रांगोळी वगैरे झाली आणि मग मी बसले पोथी वाचायला. तर पोथी वाचून झाल्याच्या नंतर मग मी स्वयंपाक करणार आहे. हे थोडासा लवकर सकाळचा टाईम आहे बरं का. स्वयंपाकाचा आणखीन टाईम झालेला नाही. सकाळी सकाळी पोथी वाचली ना, छान वाटतं, मन पण प्रसन्न राहतं आणि दिवसभर आपल्यामध्ये एक वेगळीच एनर्जी येते. त्यामुळं मी सकाळी सकाळी पोथी वाचित असते. आणि जे काही माझं नामस्मरण वगैरे असतं ना, मी दुपारी कोणतंही करीत नाही. माझं सकाळी किंवा संध्याकाळी असतं 6च्या नंतर. दुपारच्या वेळेत मी बाकीचे दुसरे कामं करते, पण नामस्मरण वगैरे करीत नाही, कारण की वेळच भेटत नाही. मग गर्दा असतो घरामध्ये, मुलं ते असतात, त्यामुळं आपल्याला मन विचलित होतं. आपण जेव्हा काय पोथी वगैरे वाचायला बसलो मग मन विचलित होतं, त्यामुळं सकाळी सकाळी कोणी उठलेले नसतात त्यावेळेस मग मी पोथी वाचायला बसले. आणि जिम्मी आमची रोज एक तरी अध्याय नक्की ऐकते बरं का. तारक मंत्र ऐकते, नामस्मरण ऐकते आणि अध्यायसुद्धा ऐकते. माझ्या मागे पुढेच असते ती. पाहू शकता, आत्तासुद्धा कशी माझ्या मागे होती. आणि माझे मुलं म्हणत होते, हे तुझं लेकरूच आहे, तुझ्या मागं पुढं फिरतं. तर मी म्हणलं, हो, माझं लेकरूच आहे, ते माझ्या मागेच असते. तर पोथी वाचून झाल्याच्या नंतर आरती वगैरे केली आणि लगेचच तारक मंत्र करायला घेतले. त्यानंतर मग स्वयंपाकाला लागलेली आहे. तर मिस्टर म्हणले, आज उशीर झालेला होता, तर मिस्टर म्हणले मला पोहे करून दे. तर मग मी बाहेर जाणार आहे, पोहेच बाहेर घेऊन जातो आणि डब्यामध्ये खातो. तर मग पोहे करायला घेतले. लगेच कढई गॅसवर ठेवली, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी घातलेली आहे, एक कांदा उभा चिरून घातलेला आहे आणि हे माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. तर मूठभर असे शेंगदाणे टाकले, कोथिंबीर टाकले. मी हिरव्या मिरचीचे पोहे कधीही करीत नाही आणि माझ्या घरी हिरव्या मिरचीचे पोहे कधीच खात नाहीत. त्यांना आवडतच नाही, कोणालाच आवडत नाही. ती सवय पण मीच लावलेली आहे, कारण मला हिरव्या मिरचीचे पोहे आवडत नाहीत. तर मग कांदा छान तळून झाल्याच्या नंतर शेंगदाणे टाकले, मग भिजवलेले त्यामध्ये पोहे टाकलेले आहेत. आणि मला तर खायचे नव्हते, मुलांनाच खायचे होते, मला उपवास होता. मुलं बी खाल्ले नाहीत, मिस्टरांना दिलेले आहे. त्यानंतर पोहे टाकले, खूप सारी कोथिंबीर टाकली, लाल तिखट, हळद, मीठ घातलं आणि चिमूटभर साखर घातली. साखरेनं खूप छान चव येते. एकदा तुम्ही साखर टाकून पोहे करून बघा. तर पोहे झाले, त्यांचा डबा भरलेला आहे. त्यांच्यासोबत कांदा, लिंबू आणि मुलगा उज्जैनला गेला होता, त्याचा प्रसाद आहे बेसनाचा लाडू, ते दिलेला आहे.
आता लगेचच मला काय करायचं होतं, मटकीची भाजी आणि पोळ्या करायच्या होत्या. तर माझा चहा झालेला आहे, मी चहा घेणार आहे. तो पण भाजीची तयारी पण करून ठेवली पोहे करेपर्यंत. कांदा टोमॅटो चिरून ठेवलेला आहे आणि मटकी आणलेली आहे. तर अशा पद्धतीचं रुटीन असतं बघा, सकाळी सकाळी गडबड खूप असते. तर लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे लसण घेतलेलं आहे, एक कांदा घेतलेला आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहेत. तर मटकीच्या भाजीला पूर्ण कच्चा मसाला वापरीत आहे मी, कोणताही भाजून वापरत नाही. मूठभर असे शेंगदाणे घातले आणि एकदम बारीक पेस्ट करून घेतली. आता त्याच कढईमध्ये थोडीशी धुवून घेतली कढई आणि त्याच कढईमध्ये तेल टाकलं, जिरे घातले आणि जी पेस्ट मसाला ग्रेव्ही काढून घेतलेली होती ती टाकली. आता ही ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. तर सगळी ग्रेव्ही मी वापरणार नाही, थोडीशी ग्रेव्ही ठेवणार आहे. उद्या बटाट्याची भाजी केली तर त्याला वापरता येते. तर लाल तिखट घातले, धनेपूड घातली आणि त्यानंतर हळद घातली, चवीपुरतं मीठ घातलं आणि रंगवाली लाल मिरची पण घातलेली आहे. आता मसाले घालून झाल्याच्या नंतर छान असं परतून घ्यायचं आहे मसाला. त्यानंतर किचन किंग मसाला घातलेला आहे 1 चमचा. आता तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. याला थोडंसं सतत हलवत राहायचं आहे, कारण की शेंगदाणे घातलेले आहेत त्यामुळं कढईला चिटकतं मसाला. तर मसाला छान शिजून झाल्याच्या नंतर मी धुवून घेतलेली मटकी घातली, मोड आलेली, आणि त्यानंतर पाहिजे तितका रस्सा केलेला आहे. खूप जास्त रस्सा करणार नाही, थोडासा अंगरस्सा करणार आहे. छान खूप सारी कोथिंबीर घातली आणि 5 ते 10 मिनटं उकळून घेतली. याच्यामध्ये 1 बटाटासुद्धा टाकू शकतो. अप्रतिम भाजी लागते, एकदा करून बघा, खूप टेस्टी लागते. आपण दिवसातून एकदा तरी रस्सा भाजी खातो, मग अशा रस्सा भाज्या रोज रोज तर वरण कोणीही खात नाही. रस्सा भाजी एकदा तरी खायला पाहिजे दिवसातून. त्यामुळं सकाळची आमची कोणत्याही टाईमला एकदा मी रस्सा भाजी करीत असते. एक तर रात्री झाली तर रात्री करते किंवा सकाळी करते. आता मला तर उपवास आहे आणि ह्या तिघांना जेवायचं आहे. तर त्यांच्यासाठी डब्बा भरून दिला पोह्याचा आणि त्यानंतर मटकीची भाजी केली. आता पोळ्या टाकून घेणार आहे लगेच. आणि पोळ्या झालं की हे जे किचन ओट्यावरचा पसारा असतो ते राडा खूप पडतो. तर पोळ्याचा काही मी व्हिडिओ शेअर केला नाही, कारण पोळ्या टाकून झालेल्या आहेत. आता हे सगळे भांडे एकत्र जमा करून ठेवायचे आणि सगळे घासून घ्यायचे. नंतर किचन ओटा वगैरे आवरायचा आणि त्यानंतर माझ्या उपवासाचं करायचं. तर हे मी सारामृत पारायण जे आहे ना ते रात्रीच्या वेळेला वाचते आणि संक्षिप्त पारायण सकाळी वाचते. आता सगळे कामं झाले, सगळ्यांचा पोटोबा झाला, इटोबा झाला, माझा राहिला आहे. आणि माझं एक महत्त्वाचं काम राहिलेलं आहे जे की मी रोज करीत असते. कधीतरी विसरलं तर विसरते, पण ते रोज करते. चला तर मग कोणतं आहे, तर ही देवासमोरची साखर घेतलेली आहे आणि ही साखर मी कुठं टाकते तुम्हाला दाखवते. तर ज्यांना कोणाला कोणतीही सेवा होत नाही ना त्यांनी ही मात्र सेवा नक्की करा. खूप महत्त्वाची सेवा आहे आणि प्रभावशाली सेवा आहे. अशी नाही का आपल्या भिंतीच्या कडीला ही साखर टाकायची आणि बाहेर एक झाड आहे आमचं पिवळ्या फुलाचं, त्या झाडाच्या बुडाला टाकते. कारण त्या झाडाच्या बुडाला खूप साऱ्या मुंगळे येतात आणि दिवसभरात ती साखर सगळी खाऊन टाकतात. भिंतीच्या कडीला टाकली ना तीसुद्धा साखर सगळी मुंग्या खातात. मुंगळे जे जीवजंतू असतात ना ते खातात. त्यामुळं आपल्याला मुंगीला दान करायचं आहे. हे मुंगीला दान केलेलं खूप फलदायी असतं, फलप्राप्ती असतं. यांनी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते, आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही आणि माणूस कधी कर्जामध्ये डुबत नाही. त्यामुळं हे मुंगीला दान करणं शक्य आहे, म्हणजे करायलाच पाहिजे, खूप चांगलं असतं. तर मुंग्यांना साखर टाकून आल्याच्या नंतर मग मी घरातला पसारा वगैरे आवरून घेतले. माझ्यासाठी साबुदाणा भिजवले, कपडे मशीनला टाकले, झाडझूड केली, किचन ओटा आवरला. त्यानंतर माझ्यासाठी साबुदाणा केलेला आहे. थोडंसं उशिरा भिजवल्यामुळं त्यामध्ये पाणी राहिलेलं होतं, पाहू शकता चिकट झालेलं आहे. असो पण मला चिकट पण आवडतो. त्यानंतर संध्याकाळी मी गुरुवारची पूजा केलेली आहे आणि आजच्या गुरुवारच्या पूजेला ही बॉर्डर रांगोळी काढलेली आहे. बॉर्डर रांगोळीसुद्धा आपल्या चॅनलवरती येणार आहे, नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा. चला तर आता पूजा करून झालेली आहे, पोथी वाचून झालेली आहे, आरती झाली आणि म्हणजे सारामृत पारायणाचे अध्याय पण वाचून घेतले. तारक तीर्थ पण बनवलं. आता लगेचच स्वयंपाकाला कुकर पण लावलेलं होतं मी पूजा करताना. आता लगेचच स्वयंपाक करून घेणार आहे आणि संध्याकाळच्या जेवणात बनवणार आहे भाकरीच आणि वरण भात भाजी पोळी असं बनवणार आहे. पण मला भाकरीच खायची आहे त्यामुळे भाकरी टाकणार आहे.
चला तर मग इथपर्यंत होता आजचा व्हिडिओ. गुरुवारचा असं असतं माझं दिवसभराचं रुटीन. आणि देवपूजा बघा किती सुंदर दिसते. आवडल्यास फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून जा. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.